एका गावात एक मूर्तिकार राहत होता. त्याचं नाव होतं रतन. तो एक उत्तम कलाकार होता. तो छान छान आणि सुंदर मूर्ती बनवायचा. पण त्याच्या मूर्तींना चांगला ग्राहक काही मिळत नव्हता. तो रोज सकाळी जंगलात जायचा आणि मूर्ती करण्यासाठी चांगले चांगले दगड शोधून आणायचा. मग दुपारपासून रात्रीपर्यंत तो मूर्ती बनवायचं काम करायचा. असाच एक दिवस तो काम करत असताना गावातली काही माणसं त्याच्याकडे आली. काय मग रतन, कसं चाललंय बाबा काम तुझं? ठीक आहे सरपंच साहेब, काम बी ठीक चाललंय. आज इकडे कसं येणं केलं? अरे बाबा, तुला तर माहित आहे ना, आपण गावामध्ये एक मंदिर बांधलंय. पर त्या मंदिरासाठी गणपतीची चांगली मूर्ती मिळत नाही. तर रतन, मी काय म्हणतो, तूच का नाही बनवत एक चांगली मूर्ती मंदिरासाठी? वय 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 चालेल सरपंच साहेब. अहो, माझ्यासाठी तर हे लई मोठं काम आहे. मी लगेचच एक सुंदर गणपतीची मूर्ती तयार करतो आपल्या गावाच्या मंदिरासाठी. आता रतन अगदी आनंदित होता, कारण त्याला काम पण मिळालं होतं आणि त्याला गिऱ्हाईक पण मिळालं होतं. आता गणपतीची मूर्ती करण्यासाठी त्याला एका चांगल्या दगडाची गरज होती. त्याच्या घरात काही दगड होते, पण त्याने असा विचार केला की गणपतीची मूर्ती करायला ह्याच्यापेक्षाही चांगला दगड आपण शोधून आणूया. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तो जंगलात गेला. खूप शोधाशोध केल्यावर त्याला एक चांगला दगड दिसला. त्याने तो दगड नीट बघितला आणि उचलून आपल्या घरी घेऊन आला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून त्यांनी मूर्ती बनवायच्या कामाला सुरुवात केली. त्यांनी आपली सगळी हत्यारं काढली आणि त्यातला हातोडा घेऊन तो दगड फोडणार तेवढ्यात दगडाच्या आतून आवाज आला. अरे अरे थांब, मला हातोडा नको मारू. माझ्या शरीराचे असे तुकडे नको करूस. मला त्याच्यामुळे खूप दुखेल रे. अरे, मला तुझ्यावर हातोडा चालवायलाच लागणार बाबा. आणि तुझ्यावर जर हातोडा चालवला नाही तर गणपतीची मूर्ती कशी तयार होईल? मूर्ती करायची आहे ना, मग इथे इतके दगड पडलेत, त्याच्यातला एखादा दगड उचल, त्याची मूर्ती कर, पण मला सोड. खूप उपकार होतील तुझे. दगडाचं हे बोलणं ऐकून रतनला त्याची दया आली आणि म्हणून त्यांनी तो दगड उचलला आणि एका कोपऱ्यात नेऊन ठेवला. आता परत जंगलात जाऊन